सांगलीतील कृष्णा नदीच्या जलप्रदूषण आणि वारंवार येणाऱ्या महापुराबाबत नदीकाठावरील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृष्णा संवाद यात्रा काढली जाणार आहे। वाळवा तालुक्यातील तांबवे बंधाऱ्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजापूर बंधाऱ्यापर्यंत 6 ते 9 एप्रिल दरम्यान ही कृष्णा संवाद यात्रा काढण्यात येणार आहे। कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या दरम्यान कृष्णा नदीच्या काठावरील गावांमधील नागरिकांशी संवाद साधत नदी प्रदूषण आणि महापूर संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक विजयकुमार दिवान, अध्यक्ष कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती सांगली। दिनांक 6 एप्रिल 2026 ते 9 एप्रिल 2026 या दरम्यान कृष्णा नदी सांगली जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्रवेश करते ते तांबवे ते जिथून बाहेर पडते राजापूर ही अशी आम्ही तांबवे ते राजापूर कृष्णा नदी संवाद यात्रा करतो आहे। 4 दिवसाची ही यात्रा असेल आणि या नदी काठावरची जी गावं आहेत साधारण तांबवेपासून तांबवे, कोळे, नरसिंगपूर, भये, खरातवाडी इथंपासून ते राजापूरपर्यंत जेवढी गावं आहेत त्या नदी काठाच्या गावामध्ये आम्ही संवाद यात्रा करणार आहे। सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये जे सध्या होणारं प्रदूषण आहे, प्रदूषणामुळं पसरणारी रोगराई, प्रदूषणामुळं नदीत मरणारे मासे, त्यामुळं काठावरच्या नागरिकांचं धोक्यात आलेलं आरोग्य, तसंच त्या मैला मिश्रित पाण्यामुळं होणारं, प्लास्टिकमुळं होणारं प्रदूषण आणि त्यामुळं नंतर येणारा महापूर, यासाठी लोकांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आम्ही ही या संवाद यात्रा आयोजित करत आहोत। 6 एप्रिलला सकाळी सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा सुरू करून राजापूरला माननीय आपले जिल्हाधिकारी साहेब आहेत यांच्या उपस्थितीत ही यात्रा संपन्न करण्याचा आमचा मनोदय आहे। नमस्कार, मी सर्जेराव पाटील, कृष्णा महापूर समिती सदस्य। आज कृष्णा नदीमध्ये जे वाढलेलं प्रदूषण पाहता अतिशय भयानक परिस्थिती या प्रदूषणामुळं नदीतल्या पाण्यामुळं होताना दिसत आहे। जीवजंतू, मासे या ठिकाणी मृत होताना दिसत आहेत। कारखान्याचे पाणी असेल, औद्योगिक वसाहतीचं पाणी असेल, गावांचं पाणी असेल, हे पाणी शुद्धीकरण केल्यानंतर नदीत सोडायचं। ॲक्च्युली सोडायला नाहीच पाहिजे नदीमध्ये, परंतु सोडलं गेलं आहे। काही ठिकाणी STP केलेले आहेत ते बोगसगिरी झालेली आहे। त्यामुळे प्रत्येक गावातील लोकांची याबाबत संपर्क साधण्याची एक मोहीम म्हणून संवाद यात्रेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। कोळे गावातील या नदीपासून संगम नरसिंहवाडी या इथनं सुरुवात होणार आणि त्याचा शेवट राजापूरच्या बंधाऱ्यापर्यंत होणार आहे। या दोन्ही ठिकाणच्या या गावांना भेटी देऊन त्या गावातल्या लोकांचे प्रश्न समजून घेऊन प्रदूषणमुक्त करण्यासाठी गावातला प्रवृत्त करणे हा मुख्य उद्देश ह्या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। संवादाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे आणि चर्चा करून यावरती प्रश्न सोडवण्यासाठी मग शासनाला शेवटचे पर्याय म्हणून अहवाल आम्ही या ठिकाणी सादर करणार आहोत। या अहवालाच्या माध्यमातून गावातील नदीतील प्रदूषण मुक्त होऊन चांगलं पाणी लोकांना मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत आणि ही संवाद यात्रा या ठिकाणी व्यवस्थितपणे चालू राहील। मुक्काम 3 ठिकाणी पडतील आणि एका ठिकाणी संध्याकाळी शेवट होईल आणि या माध्यमातून त्या गावातल्या लोकांची बैठका जळपी सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्या बैठका आम्ही या ठिकाणी घेणार आहोत।